माझं नाव स्वप्नील संजय सटले. राधेश्यामी राधेश्यामी अग्रवाल टेक्निकल हायस्कूल, बारामती, व इयत्ता 7वी क. तू ग्रोईंग डॉट्स परतचा वापर केलास तू तुझ्या शिक्षणासाठी. ओके, तर तुझ्या अभ्यासामध्ये त्याचा काय फायदा झाला बरं? जे धडे हार्ड होतात ते थोडे इझी झाले. मी सारखं सोडून प्रॅक्टिस करायचो. त्यामधून तुला असं लक्षात यायचं का की अरे कोणतं चॅप्टर माझं कठीण जातंय, कोणतं चॅप्टर मला सोपं जातंय, याचं काही आपल्या सिस्टम मधून तुला आकलन व्हायचं? व्हायचा. त्या धड्यावर मी परत सोडवायचा प्रयत्न करायचो. आणि किती असेसमेंट सोडवल्यात बरं? 520. 520 असेसमेंट सोडवल्यात. अरे वा, छान, गुड. मग आता तुला याचा तुझ्या रिझल्ट मध्ये काय फायदा झाला, किंवा तुझ्या वेळेला आता माझा रिझल्ट थोडा खराब होता, तो आणखी चांगला झाला. आधी रिझल्ट असे चांगले येत नव्हता, पण त्या टेस्ट सोडल्यामुळे या धड्याविषयी पूर्ण माहिती यायची व त्यामुळे पेपर सोडवताना सोपं जायचं. त्यामुळे निकालामध्ये प्रोग्रेस. ओके, निकालामध्ये प्रोग्रेस पण आलेली आहे. ग्रेट. बरं, तू आता हे दिवसभरामध्ये किती वेळ वापरायचा बरं हे ग्रोईंग डॉट्स परत ऍप? अर्धा तास वापर. एक मोठी बहीण आहे ना तुझ्यासोबत? बोला सर. आपण जनरली काय म्हणतो की मुलांना मोबाईल देऊ नये देऊ नये देऊ नये, परंतु आता ज्यावेळेला हा ग्रोईंग डॉट्स याने वापर केला तर त्याच्या रिझल्ट मध्ये आपल्याला फरक जाणून आला. तर मग तुला काय वाटतं, मोबाईल द्यायला पाहिजे का नको द्यायला पाहिजे? हा, मोबाईल दिला पाहिजे, पण त्याचा योग्य वापर होत असेल तर फक्त अभ्यासापुरता. तू 520 असेसमेंट सोडवलेले आहेत, तर मग ह्या सोडवताना तूही ऑब्झर्वेशन करायची का? हा, म्हणजे काही टाइम माझं कॉलेज नसेल किंवा काही लेक्चर वगैरे नसेल तर मी त्याच्या शेजारी बसूनच करून घ्यायचे. जास्त टाइम तर मी त्याच्या सोबत बसूनच जेव्हा टेस्ट सॉल्व्ह करायचं तेव्हा सोबतच असायचे. ओके, बर. आता एक अजून सांग, ह्या आपल्या ग्रोईंग डॉट्स फरकमुळे याच्या अभ्यासामध्ये तुला काय फरक जाणून आला बरं? हा, म्हणजे काय, आता काही चॅप्टर्स त्याला समजायला जरा अवघड जायचे ना, मग शाळेत शिकवल्यानंतर घरी आल्यानंतर त्याची परत रिव्हिजन करून आणखी ग्रोईंग डॉट ऍप वर त्याने जर टेस्ट सॉल्व्ह केला तर त्याला तो चॅप्टर असा पूर्णपणे कळला की त्याचा पेपर मध्ये आता प्रोग्रेस इतका म्हणजे बऱ्यापैकी झालाय. आणि जसं त्याचा रिझल्ट खराब असायचा त्याचा आता खूप चांगली प्रोग्रेस झालेली आहे. छानच. म्हणजे फोनचा आता वापर वाटतं की आम्हाला फोनचा वापर चुकीचा नाही तर चांगल्या पद्धतीने झालेला आहे. ओके. आता या ऍप बद्दलचं चांगलाच म्हणजे हे दिसते, प्रोग्रेस दिसते याच्यामध्ये, त्यामुळं असं की काय बेस्टच असेल असं म्हणू शकतो आपण. आणि आता तुम्ही म्हणताय डे 1 पासून याची स्टार्टिंग करायची, तर ती चांगलीच गोष्ट आहे ना, आम्हाला चालते. ओके, ग्रेट.